विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो आजचाच दिवस आहे. शेवटी रिझल्ट आज फिक्स लागणार आहे. सीईटी सेल कडून पण नोटिफिकेशन आलेलं आहे आणि टार्गेट पब्लिकेशनच्या वेबसाईटवर सुद्धा रिझल्ट बघायला मिळतोय. त्याच्यामुळं रिझल्ट सेकंदात बघायला मिळतोय. ओके, हे सीईटी सेलने एवढं चांगलं केलं म्हणूया आपण. नाहीतर लास्ट काय व्हायचं, की मग ते सर्व्हर इश्यू, हे इश्यू त्यामुळे रिझल्ट ओपन होत नव्हता. आता होतोय. मला माहिती आहे तुमच्या मनातला आता एकच प्रश्न आहे, की मला एवढे मार्क पडलेत, आता मग किती पर्सेंटाइल मिळतील? YouTubeवर असे इतके व्हिडिओ आहेत मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल. मी सुद्धा दरवर्षी व्हिडिओ अपलोड करतोच. माझं नेहमी तुम्हाला सांगणं काय आहे बघा, 6 वाजता रिझल्ट मिळणार आहे आपल्याला. बरोबर आहे? पर्सेंटाइल डिक्लेअर होतील. काहींसाठी तो म्हणजे काही लोकं आतुरतेने वाट बघतायत. मला माहिती आहे रिझल्टची. त्यांचं पर्सेंटेज वगैरे किंवा स्कोर त्यांचा चांगला आहे, त्यामुळे पर्सेंटाइल चांगलीच येणार आहे. काहींना थोडीशी धाकधूक आहे. कोण आहेत माहिती आहे का ही मुलं धाकधूक असणारी म्हणूया आपण 90 टू 100 या रेंज मधल्या मुलांना थोडीशी शंका वाटते किती पर्सेंटाइल येईल. मी तुम्हाला सांगू का माझ्या अनुभवातून चांगलंच, एक चांगलं पर्सेंटाइल तुम्हाला दिसेल या ठिकाणी. ओके. बरं मग मला जर 93 पर्सेंटाइल मिळालं असेल, 95 पर्सेंटाइल मिळालं असेल, तर मला चांगलं कॉलेज 100% मिळणार. तर तसं नाहीये. काय झालंय मी तुम्हाला सांगतो. आहे ती गोष्ट स्पष्टपणे तुमच्याशी बोलून टाकतो मी. काय झालंय, गेली 4 ते 5 वर्ष, अगदी 5-6 वर्ष गेली. सी-एस, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स या सगळ्या गोष्टी कशा आहेत माहिती आहे का? ह्यांनी पूर्ण इंजिनिअरिंग फील्ड डिस्टर्ब करून टाकलंय. 99% मुलं अशी आहेत, की ज्यांना सी-एसच हवंय. सी-एस नकोय, आय-टी चालेल. नाही चांगल्या कॉलेजमध्ये ई मिळते, पी-आय-सी-टीमध्ये घेत मिळतंय. घ्यायला मी तयार आहे. सी-ओ-ए-पीमध्ये चालेल. तिन्हीही मिळत नाहीयेत. ए-आय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग पण मला तिकडच जायचंय. मग जर 99% मुलं जर तिकडच गेली, तर ऑब्व्हियसली त्या ब्रांचचं मेरिट का नाही वाढणार? प्रचंड वाढतंय. दरवर्षी इन्क्रीज होतंय लक्षात घ्या. कट ऑफ दरवर्षी वाढतोय. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल इंजिनिअरिंग इकडं कोण जायलाच तयार नाहीये. जातायत, मुलं जातायत, ॲडमिशन्स होतायत. सी सारखं कॉलेज असेल, तर तिथं सुद्धा मेरिट 98-99 कडे जातंय लक्षात घ्या. तरी देखील मला तुम्हाला काय सांगायचंय बघा. आता एक वेगळाच स्ट्रगल तुमचा सुरू होणार आहे. संध्याकाळी पर्सेंटाइल कळाल्यानंतर पहिल्यांदा एक अंदाज येईल तुम्हाला, की आता काय करायचंय पुढे आपल्याला. ओके. माझी एक महत्त्वाची सूचना आहे रे तुम्हाला. कॉलेजची लिस्ट पण अजून बनलेली नाहीये मुलांची. नाही बनलेली आहे. नाही. मग वाट बघतायत मुलं. मी तुम्हाला सांगू का? माझा दरवर्षीचा अनुभव आहे बरं का किंवा मला कळून चुकलंय लोकांची एक मेंटॅलिटी असते. लास्ट डे कोणता आहे? शेवटचा दिवस कोणता आहे? त्या दिवशी भरू फॉर्म. अहं. पहिल्या दिवशी फॉर्म भरायचं मी तर म्हणतोय लक्षात घ्या. तुम्ही यावर्षी चेंज करायचे स्वतःला लक्षात घ्या. ओके. मग बघा मी काय म्हणतोय ते. तुम्हाला काय करायचंय? अगदी व्यवस्थित सांगतो. कॉलेजच्या लिस्टमध्ये तुमची जी कॉलेजची लिस्ट असेल ना, निदान आता तरी सुरुवात करा, की त्या कॉलेजना व्हिजिट द्या. भेटा, तो कॅम्पस बघा. ओके. कॅम्पस बघा आणि कॅम्पस थ्रू सिलेक्शन होतोय का त्या कॉलेजमध्ये तेही सर्च करा. ओके. तिथं फॅकल्टीज वगैरे आहेत का चांगले ह्याची चौकशी करा. सीनियर्सना भेटा. तिथल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करा. ओके. मुलींचे पालक असतील तर त्यांनी हॉस्टेल वगैरे आहे की नाही याची माहिती घ्या. करा ना सुरुवात या गोष्टीला. तर मला वाटतं डॉक्युमेंटेशनचं काम तर झालं असेल तुमचं बरं का. आणि अजून झालं नसेल तर ते टॉप लेव्हलला एकदम हाय प्रायोरिटी देऊन पहिले ते काम केलं पाहिजे. ओपन मधला स्टुडंट असेल तर डॉक्युमेंट्स कमी लागतात. पण कास्ट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इम्पोर्टंट आहे बरं का बाळांनो. ते इझिली मिळत नाही. काही इश्यू असेल जात पडताळणीमध्ये तर ते लवकर क्लिअर केले पाहिजेत. ओके. बरं मग आता काय? रिझल्ट चांगलाच लागेल. रिझल्टची वाट बघूया आपण आणि महत्वाचं काय अभ्यासाला सुरुवात आज तरी करा. तुम्ही म्हणाल आज कुठला अभ्यास करायचा असतो का? आज कुठला अभ्यास? आज तर रिझल्ट लागला. आज थोडीशी एक्साइटमेंट, आज थोडंसं तणाव ह्या गोष्टी असणार आहेत. बरोबर आहे? पण आणखीन एक महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचंय. काय माहिती का? लक्षात घ्या. ऐका व्यवस्थित. जर तुमचा स्कोर कमी असेल अगदी 50, 40 या रेंजमध्ये स्कोर असेल ना, पर्सेंटाइल हे शॉकिंग असू शकतं. तुम्हाला असं वाटेल 50 स्कोर म्हणलं 50 पर्सेंटाइल होत नाही. तिथं पर्सेंटाइल अतिशय कमी पण येऊ शकते. आता कमेंटमध्ये मुलं काहीही कमेंट करतील. मला एवढे मार्क आहेत, मला एवढे पर्सेंटाइल आले. पण माझ्या अनुभवातून सांगतो, मी सिंगल डिजिटमध्ये सुद्धा पर्सेंटाइल बघितलेत. 1 पर्सेंटाइलची मुलं पण मला भेटायला आलेत. 2 पर्सेंटाइल, 3 पर्सेंटाइल. सगळ्यात शॉकिंग होतं माझ्यासाठी, की 10वी ला 99% असणाऱ्या मुलाला सी-ई-टीत आपल्या फक्त 5 पर्सेंटाइल होते. पर्सेंटाइल. चुका केल्या होत्या, चुका झाल्या होत्या. मग मला काय म्हणायचं माहितीये का, की आजच्या दिवसात शेवटच्या ह्या व्हिडिओत शेवटचे 2 शब्द मी असे बोलतोय, की चुका झाल्या असतील.
हा स्कोर कमी असेल, आता तरी एनालिसिस करा. आता तरी सुधारा स्वतःला. आयुष्यात पुढे आता ठीक आहे, एक ठेच लागलेली आहे. ओके, इथून पुढे तर नको आहे ना. मग अलर्ट राहून अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. स्वतः एक मी सांगू का, इंजिनिअरिंगला गेल्यानंतर चांगले मित्र पहिल्यांदा बनवले पाहिजेत. कारण तेच तुम्हाला गाईड करणार आहेत शेवटपर्यंत 4च्या 4 वर्ष. ओके. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटी बघत असाल, रिझल्ट नंतर उशिरा बघत असाल म्हणायचंय मला, कमेंटमध्ये कळवा तुमचा स्कोर काय झालाय ते. ओके. किती मार्काला किती पर्सेंटाइल म्हणजे मला पण एनालिसिस करायला बरं पडतंय. पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलंय, एनिथिंग अबोव्ह 90 प्लस स्कोर आहे तो चांगलाच असणार आहे लक्षात घ्या. ओके. आणि माझा एक अंदाज आहे ज्यांचा 120 स्कोर आहे त्यांचा तर क्लोज टू 99 जायलाच पाहिजे पर्सेंट असं मला वाटतंय. मॅथ्समुळे हा सगळा प्रकार घडलाय. नाहीतर पहिला 150, 160 ला सुद्धा 98 वरच मुलं असायची. ओके. आता काय होतंय 118, 120 ला सुद्धा 98 अबोव्ह क्रॉस करतायत मुलं. ओके. हा मॅथ्समुळे फरक नक्की पडलाय. 2018-19 ला ना मॅथ्स अगदी पुस्तकातले प्रॉब्लेम आहेत तसे असायचे. आता जे लेव्हलचे येतात मान्य करतोय बरं का मी. बरं मग आता आनंदी राहा बरं का. नाव घेऊ नका. काय करायचं हे ठरवा. डिसिजन घ्यायला शिका तुम्ही. उगाचच स्कोप आहे म्हणून इकडे-तिकडे जाण्यापेक्षा आपली आवड बघा. ओके. आणि एवढं करून पण आपल्याला आणखीन काय करायचं माहितीये का? रँकची वाट बघायची आहे. हो, रँकसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणखीन एक महत्त्वाची सूचना बरं का, की जवळच्या ए-आर-सी सेंटरला म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज हे ए-आर-सी सेंटर असते. जवळपास सगळे इंजिनिअरिंग कॉलेज हे ए-आर-सी सेंटर आहेत. तिथं तुम्ही जाऊन ॲडमिशन कमिटी असते प्रत्येक कॉलेजची. त्यांना भेट द्या. विचारा कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत. हो, झेरॉक्स सेट. डॉक्युमेंटचे 2-2, 3-3 झेरॉक्स सेट तयार करा. तिथं सबमिट करावं लागतात. 2-2 सबमिट करावं लागतात. 1-1 सबमिट करावा लागतो. त्याची गरज लागते पुन्हा-पुन्हा. लास्ट मोमेंटला प्रॉब्लेम क्रिएट फोटोग्राफ्स तुमचे सगळ्या गोष्टी व्हिजिट द्या. स्वतः जावा. पालकांना घेऊन जाऊ नका. बास आता मित्रांच्या बरोबर जावं वाटल्यास भेटा. आणि तिथे एवढं एक वाक्य बोलायचं, की आम्हाला तुमच्या इथेच ॲडमिशन घ्यायचंय म्हणजे जरा माहिती व्यवस्थित मिळते लक्षात घ्या. समजून घ्या. तिथे जाऊन तुम्ही म्हटला, "नाही, मी पुण्यालाच घेणार आहे." तर ऑब्व्हियसली देणार, माहिती देणार ते लक्षात घ्या. तरी पण थोडंसं बदल करा स्वतःत. ओके, ठीक आहे. मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. कळेल संध्याकाळपर्यंत आपल्याला काय होतंय ते. ओके. आणि त्यावरून काय करायचं ठरवू आपण. ऑल द बेस्ट.